मराठीमधले ज्येष्ठ विचारवंत ज्यांची पुस्तकं खरं म्हणजे सर्व मराठी वाचकांनी वाचली पाहिजेत, ज्यांची पुस्तकं इंग्लिश आणि इतर भारतीय भाषांमध्ये भाषांतरित होऊन प्रकाशित झाली पाहिजेत. कारण इतका प्रतिभावान विचारवंत आपल्याला केवळ मराठीमध्ये बंदिस्त ठेवणं परवडणार नाही. असा विचारवंत म्हणजे डॉक्टर पु ग सहस्त्रबुद्धे. पण आपण गेल्या व्हिडिओमध्ये ज्या सेक्युलरिझम या संकल्पनेबद्दल बोललो होतो, त्या संकल्पनेचं विश्लेषण करणारं डॉक्टर पु ग सहस्त्रबुद्धे यांचं पुस्तक म्हणजे इहवादी शासन. धर्मनिरपेक्षता हा आजच्या राजकारणातला एक कळीचा मुद्दा बनलेला आहे आणि राजकीय नेत्यांनी सेक्युलर या शब्दाचा हेतुपुरस्सर चुकीचा अर्थ काढून तो तसा बनवलाय. धर्मनिरपेक्षता हा सेक्युलरिझम मधला एक छोटा भाग आहे. त्याच्या बरोबरीने विज्ञाननिष्ठा, तर्कनिष्ठा, व्यक्तिनिष्ठा, व्यक्ती स्वातंत्र्य ह्या सेक्युलरिझम मधल्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत आणि सामाजिक राजकीय जीवनातनं पारलौकिक धर्माची प्रभाव कमी करत नेणं हा सेक्युलरिझमचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ह्याची जाणीव आपल्याला इहवादी शासन वाचल्यानंतर होते. पु ग सहस्त्रबुद्धेंनी आपल्या या पुस्तकामध्ये कम्युनिस्ट देशांमधलं इहवादी शासन, मुस्लिम देशांमधलं इहवादी शासन, पाश्चिमात्य देशांमधलं इहवादी शासन याचा अत्यंत सविस्तर तुलनात्मक अभ्यास केलेला आहे. तो आपल्याला या पुस्तकांमधून वाचायला मिळतो. त्याचबरोबर भारतातल्या इहवादी शासनाचं स्वरूप, भारतातल्या इहवादी शासन व्यवस्थेसमोरची आव्हानं आणि धर्मसत्तेचं नेमकं काम काय ह्याचं विश्लेषण पुगंनी या पुस्तकामध्ये केलंय. आणि त्याहीपेक्षा एक अत्यंत महत्वाची गोष्ट पुगंनी केली आहे ती म्हणजे प्रोटेस्टंट चळवळ ज्या वेळेला युरोपमध्ये उदयाला येत होती त्यावेळेला प्रोटेस्टंटांचं एक एथिक्स असावं, नीतिशास्त्र असावं म्हणून मॅक्स वेबर या विचारवंतांनी प्रोटेस्टंट एथिक्स म्हणून आचारसंहिता मांडली होती. पु ग सहस्त्रबुद्धेंनी इहवादी शासन या पुस्तकामध्ये इहवादाची आचारसंहिता असं एक प्रकरण लिहिलंय. भारतामध्ये असा प्रयोग केल्याचा किंवा असा विचार केल्याचा माझ्या तरी दुसरा प्रयोग वाचनात नाहीये. अजून एक महत्वाची गोष्ट पुगंनी या पुस्तकात केली आहे ती म्हणजे या इहवादाचा भारतीय विचारवंत स्वातंत्र्यवीर सावरकर होते. सावरकरांवर आपण जातीयवादी, माफीवीर म्हणून अनेक दूषणं लावली तरी पुगंनी या पुस्तकामध्ये अत्यंत ससंदर्भ सावरकर किती विज्ञाननिष्ठ होते, सावरकर किती व्यक्तिप्रामाण्यवादी होते, व्यक्ती स्वातंत्र्याचे किती मोठे पुरस्कर्ते होते, पु ग सहस्त्रबुद्धेंनी या पुस्तकामध्ये सिद्ध करून दाखवलंय. आणि सावरकरांचा हिंदुत्ववाद हा किती इहवादी होता हे समजून घेण्यासाठी आणि आजच्या भारतातले हिंदू मुस्लिम प्रश्नही समजून घेण्यासाठी, त्याच्यावरच्या समस्यांचा विचार करण्यासाठी हे पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे.